आधी मी तिला मारून टाकलं. त्यानंतर तिच्याच मृतदेहाच्या शेजारी बसून निवांत दृश्यम पाहिला. मला मृतदेहाची विल्हेवाट लावायची होती, पण कसं हे काही केले मला सुचत नव्हतं. मी बराच वेळ विचार केला, पण काहीच डोक्यात येत नव्हतं. त्यासाठी मी दृश्यम बघायचं ठरवलं. दृश्यम बघत असताना अचानक माझ्या डोक्यात प्रकाश पडला आणि माझ्या गर्लफ्रेंडची डेड बॉडी लपवण्याची आयडिया आली. मी रात्रीच्या अंधारात तिचा मृतदेह गावाच्या बाहेर असणाऱ्या एका कोरड्या विहिरीपर्यंत ओढत नेला. त्यानंतर उंचावरून तो मृतदेह त्या कोरड्या विहिरीत फेकून दिला आणि कुणालाही कळू नये म्हणून मी रोज त्या विहिरीमध्ये माती सुद्धा टाकायचो. मातीशिवाय त्यामध्ये मेलेले प्राणी पोत्यात गोळा करायचो आणि ते सुद्धा त्या विहिरीत टाकून द्यायचो. हे सांगितलंय आग्र्याच्या भीमसेननं त्याची प्रियसी फिजाबद्दल. पण मंडळी, त्यांच्यात नेमकं असं काय घडलं होतं ज्यामुळे भीमसेनने फिजाला थेट मारून टाकलं? हत्येचा कट नेमका कसा रचला गेला पाहूयात आपल्या आजच्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी मयुरी कराडे आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. 15 मार्चचा तो दिवस होता ज्या दिवशी मथुरेतल्या राया इथल्या सिदारी या रहिवाशानं ताजगंज इथं गुन्हा दाखल केला. सिदारी यांनी त्यांच्या जावयावरती मुलीचा छळ केल्याचा आरोप करत त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलेला होता. या व्यतिरिक्त माझ्या जावयामुळे माझ्या मुलीच्या जीवाला धोका आहे, तो तिला मारून टाकेल, तुम्ही लवकरात लवकर त्याच्यावरती कारवाई करा अशी मागणी सुद्धा त्यांनी केलेली होती. माझी मुलगी गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता आहे. मला भीती वाटतेय की माझ्या जावयाने तिच्याशी काहीतरी चुकीचं केलेलं असावं. माझ्या जावयावरती संशय आहे. सध्या फिजाचा मोबाईल सुद्धा बंद लागतोय असं सिदारी यांनी फिजाबद्दल पोलिसांना सांगितलं. पुढे पोलिसांनी त्यांच्या परीने फिजाचा शोध घ्यायला सुरुवात केली. आधी प्राथमिक तपास केला. यामध्ये फिजाच्या प्रियकराने म्हणजेच भीमसेननं तिचा खून केल्याचं पोलीस तपासातून समोर आलं. मग काय, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि पोलिसी खाक्या दाखवत त्याच्याकडून गुन्हा कबूल करून घेतला. यामध्ये भीमसेननं जी कबुली दिली आहे त्यानंतर पोलीस सुद्धा चक्रावले. जबाब देताना आरोपी भीमसेन म्हणाला, फिजा मला सतत तिचा पती सेठीला मारायला सांगायची. तो तिला त्रास देत असल्यामुळे तू ये आणि माझ्या नवऱ्याला मारून टाक असं ती मला सांगायची. तिने कित्येकदा मला तसं करण्याचं कारण सुद्धा पटवून दिलेलं होतं. तिचं ऐकून मी पण सेठीला मारायला गेलो. त्यावेळी सेठी नोएडामध्ये काम करायचा. मी त्याला मारायचं तर ठरवलं, त्यासाठी नोएडाला पण गेलो, पण काही कारणास्तव मी सेठीला मारू शकलो नाही. शेवटी मी रिकाम्या हाती 15 मार्चला तिथून माघारी आलो. या दरम्यान फिजा माझ्यावरती सतत तू माझ्याशी लग्न कर म्हणून माझ्या मागे लागायची आणि लग्नासाठी दबाव सुद्धा आणायची आणि यासाठीच तिने मला एके दिवशी भेटायला बोलवलं. ठरल्याप्रमाणे फिजा आणि भीमसेन रात्रीच्या वेळी गावाबाहेरच्या एका रिकाम्या घरात भेटले. तिथे भीमसेनचं फिजासोबत कडाक्याचं भांडण झालं. वाद इतका टोकाला गेला की फिजाने थेट भीमसेनचा गळा दाबला. यात स्वतःला वाचवण्यासाठी भीमसेननं फिजाच्या गळ्यातील स्कार्फने फिजाचा गळा दाबून खून केला, ज्यात तिचा जाग्यावरतीच मृत्यू झाला. फिजाचा मृत्यू झाला हे कळताच भीमसेन घाबरला. आता काय करायचं? आपल्या हातून खून झाला हे कोणाला कळालं तर आपलं काय होईल या भीतीनं त्यानं मृतदेहाची विल्हेवाट लावायचं असं ठरवलं. पण कशी, यासाठी तो विचार करू लागला. फार वेळ विचार केल्यानंतर त्याला दृश्यम आठवला. मग त्यानं दृश्यम बघायचं ठरवलं. दृश्यम बघता बघता त्याला आयडियाची कल्पना आली. त्यातून त्यानं मृतदेह गावाबाहेर असलेल्या एका कोरड्या विहिरीपर्यंत ओढत नेला आणि नंतर विहिरीमध्ये फेकून दिला. मग त्यावरती माती टाकली. पण मृतदेहाच्या वासाने लोकांना संशय येईल अशी भीती त्याला वाटत होती आणि यासाठी सतत 5 दिवस रात्रीच्या अंधारात विहिरीवरती तो जायचा आणि मातीने एक पोती भरून विहिरीत टाकायचा. याशिवाय मृतदेहाला वास येऊ नये यासाठी दिवसभर मृत प्राण्यांचा शोध घ्यायचा आणि रात्री त्यांना आणून त्या विहिरीमध्ये टाकून द्यायचा. आता इथपर्यंत भीमसेनला तो पकडला जाणार नाही याची खात्री होती, पण म्हणतात ना, कानून के हात लंबे होते हे. चोर कितीही शातीर असला तरी तो एक ना एक दिवस पुरावा मागे ठेवतोच ठेवतो. झालंही तसंच. एसीपी सय्यद अरिफ अहमद यांनी सांगितल्याप्रमाणे भीमसेनने खून केल्यानंतर फिजाचा मोबाईल फोन सुद्धा गायब केलेला होता. पण अचानक 8 एप्रिलला तिचा मोबाईल चालू झाला. पोलिसांनी त्या फोनचं लोकेशन ट्रेस केला, जे संभल इथे सापडलं. पुढे पोलिसांनी त्यांचं एक पथक ताबडतोब संभलला पाठवलं. पथकानं तिथं एका तरुणाकडून फिजाचा मोबाईल जप्त केला. जेव्हा त्या तरुणाला मोबाईल बद्दल विचारणा करण्यात आली तेव्हा त्या तरुणानं सांगितलं की त्याने हा मोबाईल फोन 300 रुपयांना एका व्यक्तीकडून खरेदी केलेला आहे. पण त्यानं ज्या व्यक्तीकडून तो मोबाईल फोन विकत घेतलेला होता त्या व्यक्तीला तो ओळखत नसल्याचं सांगितलं. शेवटी पोलिसांनी त्या तरुणाला भीमसेनचा फोटो दाखवला. फोटो पाहून त्या तरुणानं भीमसेनला ओळखलं आणि यानंतर पथक आग्रा इथे पोहोचलं आणि भीमसेनला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
सुरुवातीला तो त्याचं तोंड उघडायला तयार नव्हता, पण 2-4 फटके पडल्यानंतर त्यानं पोपटासारखं तोंड उघडायला सुरुवात केली आणि आपला गुन्हा कबूल केला. यामध्ये भीमसेन म्हणाला की मीच माझ्या प्रियसीची हत्या केलेली आहे आणि नंतर तिच्या मृतदेहाजवळ बसून दृश्यम सुद्धा पाहत राहिलो. यानंतर मला मृतदेह विहिरीत लपवण्याची कल्पना सुचली. मी अंधारात मृतदेह गावाबाहेर असलेल्या एका कोरड्या विहिरीपर्यंत ओढत नेला आणि नंतर त्यामध्ये फेकून दिला. कोणालाही कळू नये म्हणून मी दररोज त्या विहिरीमध्ये माती टाकायचो. याशिवाय मी दिवसा मेलेले प्राणी पोत्यात गोळा करायचो आणि रात्री विहिरीमध्ये टाकून द्यायचो, जेणेकरून वास आल्यानं लोकांना वाटेल की तो माणूस नाही तर प्राणी आहे. आणि अशा पद्धतीने मी मेलेले प्राणी सतत 5 दिवस त्या विहिरीमध्ये टाकले. हा भीमसेनचा कबुली जबाब आहे, ज्याने आग्र्यामध्ये त्याची प्रियसी फिजाची हत्या केलेली होती. 15 मार्चला त्याने तिचा गळा दाबून खून केला. खून केल्यानंतर आपण पोलिसांच्या तावडीत सापडणार नाही असं वाटत असलेल्या भीमसेनला मोबाईल लोकेशनच्या माध्यमातून पोलिसांनी बुधवारी अटक करत तुरुंगामध्ये त्याची रवानगी केलेली आहे. मंडळी, सांगायचं झालं तर 2009 ला पाचगाई खेडा इथं 35 वर्षीय फिजाचं सेठीशी लग्न झालेलं होतं. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. तिकडे भीमसेनचं सुद्धा लग्न झालेलं आहे आणि त्याला सुद्धा 3 मुलं आहेत. पण लग्न झाल्यानंतर फिजा आणि भीमसेनचं प्रेमसंबंध सुरू झाले, पण त्याच प्रेमात राग वरचढ ठरला आणि प्रेमानं प्रेमाचा घात केला. बाकी तुम्ही मात्र तसं काही करू नका, कारण प्रेम हे जपायचं असतं. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सोबतच आपल्या विशेष भरीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.